11th केमिस्ट्री लेक्चर. कोणता चॅप्टर चालू आहे बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या चॅप्टरमध्ये आपण IUPAC रूल शिकतोय. त्याच्यामध्ये IUPAC रूल आपण स्टार्टिंगपासून जर बघितले तर कोणते कोणते बघितलेत बघा. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसाठी बघितले अगोदर, त्यामध्ये स्ट्रेट चेन, त्यानंतर ब्रांचिंगचे रूल बघितले. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ब्रांचिंग असल्यानंतरचे रूल बघितले. किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसाठी बघितले ब्रांचिंग असताना म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डचे रूल. त्यानंतर जर अल्किल ग्रुप, त्याला सबस्टिट्यूएंट कोणते अटॅच असतात. IUPAC मध्ये 3 पार्ट असतात, एक तर पॅरेंट अल्केन, सबस्टिट्यूएंट आणि फंक्शनल ग्रुप. मध्ये सबस्टिट्यूएंट मध्ये त्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप असतो. अल्किल ग्रुप म्हणजे जेव्हा तुमचा नॉर्मल अल्केनमधला एक हायड्रोजन रिप्लेस होतो तो जो ग्रुप राहतो त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो. मग त्याचं अल्किल ग्रुपचं नेमिंग कसं असतं, IUPAC नेम कसे असतात हे बघितलं होतं. नंतर फंक्शनल ग्रुप, याचा आपण एक फंक्शनल ग्रुप असेल तर रूल्स काय, 2 फंक्शनल ग्रुप असतील तर रूल कसे, हे स्टडी केलं. त्यानंतर अजून लास्ट लेक्चरला मला वाटते आपण सबस्टिट्यूटेड बेन्झीन, मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन, ते सबस्टिट्यूशन आपण कन्सिडर करतो आणि जो बेन्झीन असेल ते पुढे पॅरेंट अल्केन म्हणून बेन्झीन कन्सिडर करतो. ती त्याची नावं बघितली. कारण त्यानंतर सम जे कॉमन नेम होती तीच IUPACने ॲक्सेप्ट केलेली नेम आहेत. फॉर एक्झाम्पल फिनॉल, जर बेन्झीन रिंगला OH अटॅच असेल तर त्याला आपण हायड्रॉक्सी बेन्झीन म्हणण्याऐवजी काय म्हणतात तर फिनॉल म्हणतात. जर CH3 असेल तर मिथाईल बेन्झीन नाव होतं, पण IUPAC मध्ये किंवा जे कॉमन नेम आहे त्याचं टोलिन हेच जास्त करून वापरलं जातं, हे आपण बघितले. त्यानंतर जर बेन्झीन रिंग किती असते आपली, 6 मेंबर्ड असते. त्याला जी रिंग अटॅच असेल ती जर 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बनची असेल तर बेन्झीन ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात आणि ती जी स्ट्रेट चेन आहे ती पॅरेंट अल्केन म्हणून काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. किंवा जरी तुमची जी रिंग शॉर्ट असली ॲज बेन्झीन कार्बन चेन, बेन्झीनचे कार्बन किती असतात तर 6, त्याच्यापेक्षा जरी तुमची त्याला अटॅच असणारी रिंग शॉर्ट असेल पण त्याला जर फंक्शनल ग्रुप असेल अटॅच तर ॲज अ ती फंक्शनल ग्रुप असलेली रिंग काय केली जाते, प्रिन्सिपल किंवा पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करतात आणि बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूएंट, मग त्याला आपण फिनिल शब्द वापरतो त्या सबस्टिट्यूशनसाठी. मला वाटतं इथंपर्यंत झाला होता पार्ट. आता आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत, IUPAC रूल फॉर डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्स. आता डाय म्हणजे काय असतात, 2 काय असणार, 2 सबस्टिट्यूशन. जे बेन्झीन रिंगमध्ये 6 हायड्रोजन असतात त्यातले 2 हायड्रोजन काय होतात, सबस्टिट्यूट होतात, त्याला म्हणतात डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन derivatives. Common names of the 3 possible isomers of disubstituted benzene derivatives are using one of the prefix. आता हे प्रिफिक्स इथं वापरले जातात कॉमन नेममध्ये. ऑर्थो त्याच्यासाठी O, मेटा म्हणजे M, पॅरा म्हणजे P. आता हे ऑर्थो मेटा पॅरा काय ते सांगते तुम्हाला. इन IUPAC सिस्टीम हा वेअर युजेस नंबरिंग इन्स्टेड ऑफ प्रिफिक्स ऑर्थो मेटा आणि पॅरा. तर हे कॉमन नेममध्ये ऑर्थो मेटा आणि पॅरा यूज करतात. जर तुमच्या जवळ असतील, एकमेकांच्या जवळ असतील, जर 1-2 पोझिशन असेल, समजा हा कार्बन तुमचा, हा एक कार्बन हा Cl ॲटम आहे, हे एकमेकांच्या एकदम जवळ असतील, असं 1-2 पोझिशन असेल, किंवा अशी ही बेन्झीन रिंग आहे बघा. बेन्झीन रिंगमध्ये ह्या 1 पोझिशन जर इथं कन्सिडर केली, कोणतीही असू दे, 1-2 पोझिशन जी असेल, 1 आणि 2 पोझिशन जी असेल तर त्यांना काय म्हणतात, ऑर्थो. किंवा इकडच्या साईडला पण असते एक पोझिशन या कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू, इकडून नंबरिंग केला तर इथं 2 येते, इकडून नंबरिंग केला तर इथं 2 येते. अशी 1-2 पोझिशन जी असते त्याला काय म्हणतात तर ऑर्थो आयसोमर. त्यानंतर 1-4-1-3 पोझिशन बघा, 1-2 आणि 3 पोझिशन, इकडून पण 1-2-3, जी 3 पोझिशन येते त्याला काय म्हणतात तर मेटा पोझिशन विथ रिस्पेक्ट टू धिस ग्रुप. ह्या ग्रुपला ते रिस्पेक्ट टू असतं, ते असेल तर मेटा पोझिशन. आणि जर त्याच्या बरोबर समोर असेल आणि 4th पोझिशन असेल ती एकच असते पॅरा पोझिशन. तिथं 2 पोझिशन येत नाहीत, 2 ऑर्थो असतात, 2 मेटा असतात, पण एकच काय असते, पॅरा पोझिशन. समजलं का बघा तुम्हाला. 1-2 पोझिशन असेल तर ऑर्थो, 1-3 असेल तर मेटा आणि 4 पोझिशन असेल तर पॅरा. हे फक्त कॉमन नेममध्ये यूज करतात, पण IUPAC मध्ये हे यूज करत नाहीत. IUPAC मध्ये काय असतं तर फक्त नंबरिंग, त्याच्या इन्स्टेड ऑफ नंबरिंग असतं. मग आता मला सांगा हे कधी असतं, तुमचे जे एक ग्रुप असेल ते ग्रुप असतील विथ रिस्पेक्ट टू दिस ग्रुप, हे पोझिशन ठरवली जाते. मग आता जर इथं मी आता तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगला होतं म्हणून सांगितलं, जर इथं तुमचा एक ग्रुप असेल, मेन फंक्शनल ग्रुप इथं असेल आणि दुसरा इथं NO2 वगैरे कोणता पण फंक्शनल ग्रुप इथं असेल, दुसरा ग्रुप असेल. आता हे काय होतात, ह्या एकमेकांच्या, आता जर तुम्ही ह्याला 1 म्हटला तर ही 2 पोझिशन येते, आली का 1-2 पोझिशन. असं नाही की इथेच हवा ग्रुप, कोणताही तुमचे जे ते 6 रिंग आहेत तर 6 हायड्रोजनच्या तिथं कुठेही असू दे ग्रुप, फक्त एकमेकांच्या जवळ आले किंवा 1-2 पोझिशनला असले, इथं आहे, इथं 2
टू आहे आणि इथं जर हे असता दुसरा ग्रुप Cl तर हे दोन्ही काय होतात एकमेकांना, तर हा पण 2 पोझिशनला येतो आणि हा पण 2 पोझिशनला येतो ह्या Clच्या, मग हे काय असणार एकमेकांना ऑर्थो. आणि जर आता हा Clच्या आपण हा NO2 बघितला तर काय येतं बघा, हा 1 घेतला, हा 2 घेतला, हा 3 कन्सिडर केला, 1 3 पोझिशन येते, मग काय होतं तर मेटा पोझिशन. आणि जर हिता असेल तर त्याला म्हणतात पॅरा पोझिशन. आता हा जर Cl आपण कन्सिडर केला तर याची पॅरा पोझिशन कुठे येणार, इथे येणार, आणि त्याची ही पोझिशन कोणती येईल तर मेटा पोझिशन. समजलं का बघा, 1 3 पोझिशन. अजून पुढं जसं येत जाईल तसं मी सांगते. आता काय आपल्याला फक्त IUPAC रूल बघायचे आहेत, त्यामुळे IUPAC रूलमध्ये काय येतं तर नंबरिंगच असतं. ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे कधी वापरतात तर कॉमन नॉमेनक्लेचरसाठी वापरतात. आता बघा याचं जे IUPAC नेम होणार आहे, जिथं ऑर्थो मेटा पॅरा येईल ते कॉमन नेम असतं आणि IUPAC रूलमध्ये काय असतात तर नंबरिंग असतं. तर इथे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिले आहे का बघा, 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेत, हा इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन, असे काय झालेत 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट झालेत. म्हणजे काय ते डाय सबस्टिट्यूटेड आहे. तर नंबरिंग करायचं, आता ज्याला लोएस्ट पॉसिबल येईल नंबर असं नंबरिंग करायचं. आपण जर इकडून नंबरिंग केलं ह्या कार्बनपासून करा, मग काय येणार 1 2 3 असं नंबरिंग केलं 6 पर्यंत. 1 2 पोझिशनला आहे. जर याचा IUPAC नेम करायचं असेल तर दोन्ही पोझिशन दाखवायच्या. आणि आपला क्लोरीन आहे, क्लोरीनला कुठला प्रिफिक्स वापरतो, क्लोरीन जो हलाइड आहे त्याच्यासाठी प्रिफिक्स कोणता असतो तर क्लोरो, तो क्लोरो घ्यायचा, 2 आहेत म्हणून डाय शब्द येणार, पोझिशन पहिला इंडिकेट करायचं 1 2 डायक्लोरो बेन्झीन. नाव काय होईल 1 2 राहिलेलं तुमचं स्ट्रक्चर बेन्झीनचं असतं म्हणून 1 2 डायक्लोरो बेन्झीन. तेच जर आपण कॉमन नेम केलं याचं तर आता ह्या पोझिशनच्या हे 2ला आहे, 1 2 पोझिशन असेल तर काय म्हणतात ऑर्थो, तर नाव काय येतं तर ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन असं याचं नेमिंग येतं. समजलं का बघा, ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. मग कळतं एक Cl फर्स्ट पोझिशनला आहे आणि एक ऑर्थो पोझिशनला आहे म्हणजे सेकंड पोझिशनला आहे एक. मग आता ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन हे स्ट्रक्चर तुम्ही हा Cl इकडेही ह्या साईडला जरी आला तरी स्ट्रक्चर काय येतं सेमच येतं. इथं जरी असेल 6 पोझिशनला जरी असेल तरी स्ट्रक्चर काय सेमच येतं. तेव्हा नंबरिंग काय होईल तुमचं इकडून होईल 1 2 असं नंबरिंग होईल. कळलं का बघा, IUPAC रूल आणि कॉमन नॉमेनक्लेचर रूल. आणि आता इकडं पण बघा, इकडची पोझिशन आहे, इथं काय दिले Cl. तर हा जो Cl आहे आता नंबरिंग केल्यानंतर कुठून नंबरिंग होईल, हा 1 2 आणि 3 पोझिशनला. 3 पोझिशनला असेल तर मी तुम्हाला काय नाव सांगितलेलं मेटा, त्याच्यावरून काय होईल मेटा डायक्लोरो बेन्झीन. IUPAC रूल काय होणार 1 3 डायक्लोरो बेन्झीन. त्यानंतरचं आता हे पॅराचं आहे बघा, पॅरा डायक्लोरो बेन्झीन, कारण 4th पोझिशनला आहे का 1 2 3 आणि 4th पोझिशनला. मग काय होणार पॅरा डायक्लोरो बेन्झीन आणि 1 4 डायक्लोरो बेन्झीन. एकदम इझी नाव आहेत. फक्त जे तुमचे सबस्टिट्यूएंट असतील नंबर त्याचे लिहायच्या अगोदर, त्याच्यानंतर किती आहेत ते, डाय असेल तर डाय 2 आहेत म्हणून डाय येणार. आणि क्लोरीनला जो प्रिफिक्स वापरतो आपण तो असतो क्लोरो, सो डायक्लोरो बेन्झीन नेम होतं. इफ 2 सबस्टिट्यूएंट आर डिफरंट देन दे एंटर इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता इथं तुम्हाला सगळे सेम दिलेत, क्लोरीनच दिलाय. जर तिथं वेगळा असता म्हणजे NO2 असेल, म्हणजे ते NO2ला काय वापरतो आपण नायट्रो, मग क्लोरो आणि नायट्रो पहिला C येतं अल्फाबेटिकल प्रमाणे, मग तुमचा पहिला प्रिफिक्स कोणता लिहायचा क्लोरो आणि त्याच्यानंतर नायट्रो. आता समजा इथंच सांगते मी, आता इथं जर NO2 असता NO2 तर NO2 बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात नायट्रो बेन्झीन. NO2 अटॅच असेल तर काय म्हणतात नायट्रो बेन्झीन. मग त्याचं नाव कसं करायचं तर बघा, इथं फर्स्ट पोझिशन दिली, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, किंवा पॅराक्लोरो नायट्रो बेन्झीन. हे काय झालं तुमचं कॉमन नेम झालं. पॅरा शब्द आला म्हणजे पॅराक्लोरो नायट्रो बेन्झीन. तेच IUPAC केलं तर काय होतं 4 क्लोरो नायट्रो बेन्झीन असं त्याचं काय होतं नेमिंग होतं. हे बघा आता इथं स्ट्रक्चर पण दिले तुम्हाला, आयोडीन आणि BR. तर आयोडीन आणि BR याच्यामध्ये आता काय येतं, BRला फर्स्ट पोझिशन दिली कारण ते काय येतं अल्फाबेटिकल प्रमाणे पहिल्यांदा येतं, कारण हे दोन्ही पण हालाइड्स आहेत. इथं जे आपण जी डिक्रीजिंग ऑर्डरची रूल होती, कुठला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करायचा, तसं काय करायची गरज नाही, कारण दोन्ही तुमचे काय आहेत सेम ह्याच्यातलेच फंक्शनल ग्रुप आहे, हालाइड्सच आहेत. मग काय येणार BRला फर्स्ट पोझिशन दिले, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. कुठूनही नंबरिंग केला तर तुम्ही हे 4th पोझिशनलाच येतं. इकडून जरी केला तर बघा 1 2 3 4 आणि इकडून जरी केला तर 2 3 4च येतं. त्यामुळे काय येणार आहे ते 4 आयडो. आता पहिला I येतं का B येतं, अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला B येतं. मग काय होणार 1 ब्रोमो 4 आयडो बेन्झीन. काय नाव होईल 1 ब्रोमो 4 आयडो बेन्झीन. किंवा कॉमन नेम म्हटलं तर काय होणार 4 ब्रोमो आयडो बेन्झीन, कारण 4 पोझिशनला आयडो ग्रुप आहे 4, किंवा पॅरा ब्रोमो आयडो बेन्झीन असं याचा काय होतो अर्थ होतो, किंवा ते अल्फाबेटिकल प्रमाणे लिहिलं जातं, किंवा पॅरा आयडो ब्रोमो बेन्झीन असंही लिहिलं जातं नाव त्याचं. समजलं किंवा कारण पहिल्यांदा काय होतं जास्त करून अल्फाबेटिकल प्रमाणे लिहायचे, त्यामुळे अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला तुमचा ब्रोमो येणार आहे पॅरा ब्रोमो आयडो बेन्झीन. त्याच्यानंतरचं फर्स्ट दिले, नंतरचं आहे बघा NO2 आणि Cl2 ग्रुप दिले. तर इथं 1 क्लोरो पहिला कोणता ग्रुप येणार आहे आपला क्लोरो येणार आहे, म्हणून काय येणार 1 क्लोरो
3 नायट्रोबेन्झीन आहे का बघा, हा सबस्टुएंट, हा Cl आणि हा NO2, 1 क्लोरो 3 नायट्रोबेन्झीन किंवा मेटाक्लोरो नायट्रोबेन्झीन, कारण सी अगोदर येतं नंतर एन येतं, त्यामुळे तो ग्रुप आपण अगोदर लिहिला. इफ वन ऑफ द टू ग्रुप्स गिव्स स्पेशल नेम टू द मॉलिक्यूल देन द कंपाऊंड इज नेम्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट स्पेशल कंपाऊंड. आता हे ह्या दोनपैकी जे ते ग्रुप आहेत म्हणजे Cl NO2 जे असतील तर त्याला त्यातला एक कुठला तर ग्रुप त्याला काय देतो, स्पेशल नेम देतो. मग त्याला ते काय म्हणतात, त्या स्पेशल कंपाऊंड्स काय म्हणतात तर डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर केलं जातं. हे बघा आता हे स्ट्रक्चर आहे NH2 ग्रुप. बेन्झिन रिंगला आपण कॉमन नेम याचं बघितलंय. जर बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असली तर NH2 आहे तर त्याला काय म्हणतात, ॲनिलिन. मग आता हा जो पोझिशन आहे त्या ॲनिलिनला फर्स्ट पोझिशन देतात आणि सेकंड, मग काय नाव येतं त्याचं, 2 क्लोरो ॲनिलिन हे त्याचं नाव होऊ शकतं. किंवा जर कॉमन नेम म्हटलं तर ऑर्थोक्लोरो ॲनिलिन, हे त्याचे स्पेशल नेम, त्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणून कन्सिडर करतात, कारण हे ॲनिलिन वगैरे. आता इथं अमायनो म्हणजे 2 क्लोरो आणि अमायनो जी ग्रुप असेल, अमायनो पहिल्यांदा येतो, अमायनो ग्रुप पहिल्यांदा येतो, मग काय येणार 1 अमायनो 2 क्लोरोबेन्झीन असं याचं नाव केलं जात नाही. जर आपल्या रूलप्रमाणे जर आपण केलं तर 1 अमायनो फंक्शनल ग्रुप आहे, अमायनो अगोदर येतं अल्फाबेटिकल प्रमाणे, त्यामुळे आपलं हे अमायनो क्लोरो असं सेपरेट लिहायची तर गरज नसते, कारण हे काय आहेत कॉमन नेम आहे त्याचे, ॲनिलिन वगैरे हे यूज केलं जातात UPSCमध्ये पण. जर आपल्याला तसं लिहायचं झालं तर काय होईल सांगा मला, 1 अमायनो 2 क्लोरो बेन्झीन असं नाव झालं असतं त्याचं. पण तसं नेमिंग न करता काय करतात, ही जी स्पेशल नेम्स आहेत जी आपण बघितली, टोलिन, ॲनिलिन, फिनॉल, ही जी स्पेशल नेम आहेत त्या स्पेशल नेम त्याचे फक्त यूज करतात. आणि ही जे बाकीचं जे त्याला अटॅच आहे सबस्टुएंट, ते ॲज अ सबस्टुएंट म्हणून घेतात आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर केलं जातं. म्हणून काय केलं याचं नेमिंग लिहिले तर 2 क्लोरो ॲनिलिन ऑर ऑर्थोक्लोरो ॲनिलिन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट बघा CH3 NO2. आता याच्यामध्ये जो NO2 ग्रुप आहे हा मेन आपल्याला तुम्हाला माहिती आहे, बेन्झिन रिंगला CH3 अटॅच असेल तर त्याला म्हणतात टोलिन. हा किती पोझिशनला येईल, 1 2 3 पोझिशनला. मग काय ती मेटा पोझिशन येते, मेटा नायट्रो टोलिन किंवा 3 नायट्रो टोलिन, हे त्याचं काय होतं नेमिंग होतं. त्यानंतरचं आहे बघा OH-BR. तर हे OH असेल तर फिनॉल म्हणतात. मग काय होईल तर 4 ब्रोमो फिनॉल किंवा पॅरा ब्रोमो फिनॉल. 1 2 3 4 पोझिशन आहे म्हणून 4 ब्रोमो फिनॉल और पॅरा, 4 असेल तर पॅरा म्हणतात म्हणून पॅरा ब्रोमो फिनॉल. समजलं का बघा, डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिनचं नॉमेनक्लेचर कसं करायचं. कॉमन नेम पण याच्यामध्ये दिले आणि IUPAC नेम पण आहे तुम्हाला. अर्थो मेटा पॅरा ह्या पोझिशन आल्या तर ते कॉमन नेम असतं, जर नंबर आले तर काय असतं तर IUPAC नेम. डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज. If more than two substituents are attached to the benzene ring, numbers are used to indicate their relative position following the alphabetical order and lowest locant rule. आता याच्यामध्ये जर मोर दॅन 2 सबस्टिट्युएंट असतील तर त्याला किंवा 3 असतील बेन्झिन रिंगला तर काय म्हणतात ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झिन रिंग डेरिव्हेटिव्ह्ज. मग त्याच्यामध्ये जे त्याच्यासाठी काय रूल्स आहेत किंवा त्याच्या पोझिशन कशा कन्सिडर केल्या जातात हे आता रूल बघूया आपण. इन सम केसेस कॉमन नेम ऑफ बेन्झिन डेरिव्हेटिव्ह्ज आर टेकन ॲज अ पॅरेंट कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल आता काही केसेसमध्ये बेन्झिन रिंगचे जे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत, बेन्झिन पॅरेंट जे अल्केन असेल ते बेन्झिन कन्सिडर केलं जातं आणि बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह असं त्याचं नेमिंग केलं जातं. आता बघा इथं आहेत काय काय अटॅच आहे, BR 3 BR अटॅच आहेत. तर नेमिंग करताना काय करायचं, असं ते 3 तुमचे जे BR आहेत त्याला लोखंड पोझिशन यायला पाहिजे, म्हणजे जे लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे, स्मॉलेस्ट किंवा लोएस्ट पोझिशन. मग आता जर तुम्ही इकडून नंबरिंग केला 1, इकडून केला तर 2 3, इथं 4 5 6 नंबर येऊ शकतो, म्हणजे तो जास्त येतो म्हणून ह्या साईडने केलं बघा 1 2 3 आणि 4, म्हणजे 2 आणि 4 पोझिशनला येतं. मग नाव काय होईल तुमचं 2 कॉमामध्ये द्यायचं कारण 3 आहेत ग्रुप म्हणून. 1 2 4 ट्राय कशासाठी येणार, 3 साठी ट्राय ब्रोमो बेन्झिन हे त्याचं नेमिंग होतं. त्याच्यानंतर आता इकडं बघा नायट्रो ग्रुप 2 आहेत, जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला दुसरं, त्याच्यामध्ये नायट्रो 2 ग्रुप आहे, ते क्लोरो ग्रुप आहे. आता जर क्लोरीनपासून स्टार्ट केलं तर IUPAC आपल्या अल्फाबेटिकल प्रमाणे क्लोरो ग्रुपच फर्स्ट येतो, त्यामुळे क्लोरोला फर्स्ट पोझिशन दिली, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असं नंबरिंग केलं ते. मग काय येणार आहे 2 4 डायनायट्रो आणि हा काय तुमचा क्लोरो, अल्फाबेटिकल प्रमाणे फर्स्ट क्लोरो येतो म्हणून काय येणार फर्स्ट क्लोरो 2 4 डायनायट्रो बेन्झिन हे याचं नेमिंग होतं. आहे तसंच, फक्त तुमच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन लिहायच्या आणि किती आहेत नंबर तेवढा तो नंबर 1 असेल तर काय लिहायची गरज नाही. आहे तसं क्लोरो किंवा ब्रोमो वगैरे लिहायचं. जर 2 असतील तर काय लिहायचं डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा वगैरे असे शब्द वापरले जातात. आता खाली स्ट्रक्चर आहे दुसरं बघा BR CH3 आणि CH3. आता ह्या CH3ला फर्स्ट पोझिशन दिली,
एक 1 2 3 4 असं पोझिशन करायची की लोएस्ट नंबर यायला पाहिजेत. मग काय होईल 4 ब्रोमो, अल्फाबेटिकल प्रमाणे BR फर्स्ट येतो त्यामुळे 4 ब्रोमो आणि हे तुमचे काय 2 मिथाईल ग्रुप आहेत. मग काय होणार 1 2 डायमिथिल बेन्झीन, राहिलेलं स्ट्रक्चर बेन्झीनचं ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन हे नॉमेनक्लेचर केलं जातं फॉर ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीनसाठी. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा NO2Cl आणि CH3. आता याच्यामध्ये नंबरिंग कसं करणार तर जो मिथाईल ग्रुप आहे त्याला फर्स्ट पोझिशन दिली आहे. हा जो मिथाईल ग्रुप ही फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि ही फोर्थ. मग काय येणार 2 पोझिशनला कोणता क्लोरो आहे 2 क्लोरो 1 मिथाईल, अल्फाबेटिकल प्रमाणे जायचं. त्याच्यानंतर नायट्रो ग्रुप येईल 1 मिथाईल 4 नायट्रो बेन्झीन, हे त्याचं नेमिंग लिहिले 2 क्लोरो 1 मिथाईल 4 नायट्रो बेन्झीन. समजलं का नॉमेनक्लेचर बघा अल्फाबेटिकल प्रमाणे जायचं आणि नंबरिंग असं करायचं की जे तुमचे तिन्ही ग्रुप आहेत त्याला काय यायला पाहिजे लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. त्यानंतरचं आता इकडं बघा OH आहे, Cl आहे, NO2 आहे. ह्याच्यामध्ये नंबरिंग कसं केलं जातं तर OH पासून नंबरिंग केले. OHला काय दिले तर फर्स्ट पोझिशन किंवा OHला इथं काय असणार तुमचा फर्स्ट पोझिशनला असणार आहे आणि डायरेक्टली बेन्झीन रिंगला जेव्हा OH अटॅच असतो तेव्हा त्याला काय म्हणतात तर फिनॉल. तर ते नाव आहे तसं तुमच्या नॉमेनक्लेचरमध्ये घेतलं जातं फिनॉल शब्द. मग काय येणार बघा हे 1 2 3 आणि 4. मग 2 क्लोरो 4 नायट्रो, हा नायट्रो ग्रुप 2 क्लोरो 4 नायट्रो आणि नंतर काय येणार फिनॉल असं त्याचं नेम होतं. त्यानंतरचं नेक्स्ट NH2 साठी मला वाटतं ॲनिलिन म्हणतात. NH2 जर डायरेक्टली अटॅच असेल तर त्याचं नेम IUPAC नेम किंवा कॉमन नेम काय असतं तर ॲनिलिन. मग काय असणार आहे बघा आता किती ग्रुप्स आहेत त्याच्या थ्रू मोजायचे आपले 1 2 इकडून हा NH2ला 1 येणार 1 2 इथं 3 हा 4 5 आणि 6. जर इकडून तुम्ही नंबरिंग केलं तर तेच येतं बघा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे कोणत्या कोणत्या पोझिशनला येतात 2 पोझिशनला, म्हणजे ह्या साईड जरी नंबरिंग केला तरी पण तेच ग्रुप्स येतात. इकडून जरी केलं तरी तसंच येतं नंबरिंग 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन. 3 ब्रोमो ग्रुप आहेत म्हणून 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन हे त्याचं नेम होतं. त्यानंतर आता लास्ट स्ट्रक्चर बघा Cl OCH3 आणि CH3. तर याच्यामध्ये काय असतं तर जो हा OCH3 डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात ॲनिसोल. बेन्झेनिंगला जेव्हा OCH3 डायरेक्टली अटॅच असतो त्याला म्हणतात ॲनिसोल. मग आता हे ॲनिसोल असणार, ह्याला 1 नंबर येणार 2 3 आणि हे काय येईल 4. जर इकडून नंबरिंग केलं तर तुमचा जास्त नंबर होतो त्यामुळे तो लोएस्ट पॉसिबल होत नाही, इनकरेक्ट नंबरिंग होतं. हे आपलं काय झालं करेक्ट नंबरिंग 1 2 3 आणि 4. मग नेम काय होईल 2 क्लोरो 4 मिथाईल आणि राहिलेलं आपलं हे पूर्ण स्ट्रक्चर कोणतं ॲनिसोलचं 4 मिथाईल ॲनिसोल हे याचं नंबरिंग केलं जातं. बघा आता IUPAC रूलमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा. परत एकदा तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये जे प्रॉब्लेम्स दिलेत ते प्रॉब्लेम सोडवा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे IUPAC पार्ट. प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावर 1-2 मार्कासाठी वगैरे क्वेश्चन्स असतात IUPAC नॉमेनक्लेचरवर. तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जातं, एक IUPAC नेम लिहा त्याचं किंवा स्ट्रक्चर असतं किंवा IUPAC नेम दिलं जातं त्याच्यावरून स्ट्रक्चर काढा. हे असं प्रॅक्टिससाठी वगैरे पण असतं. याच्या तुम्हाला क्वेश्चन्स याच्यावर विचारतात IUPAC नॉमेनक्लेचर किंवा कॉमन नेम. आणि आता 12थमध्ये जास्त याचा पार्ट 12थमध्ये जेव्हा आपण सगळे फंक्शनल ग्रुप स्टडी करणार आहोत, कारण तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहेत. अल्कोहोल्स फिनॉल इथर हा सेपरेट आहे, त्यानंतर अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड हा सेपरेट आहे, अमाइन्सचा सेपरेट आहे. तेव्हा हे आपल्याला फंक्शनल ग्रुप आणि ह्याचं नॉमेनक्लेचर तिथं पण आपल्याला हे लागणार आहेत नॉमेनक्लेचर रूल. त्यामुळं रूल्स परत व्यवस्थित बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं आपले रूल्स आणि जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते आजच्या लेक्चरमध्ये इथं आपलं आता हे संपलेलं आहे. तर ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो कोणता आहे तर आयसोमेरिझम, तो एक बघूया आपण. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आयसोमेरिझम. मला वाटतं 10थमध्ये वगैरे पण तुम्ही आयसोमेरिझम हा शब्द ऐकला असेल. काय असतं आयसोमेरिझम म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. असे जे कंपाऊंड्स असतात की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असतो पण डिफरंट काय असतं स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. तर तुम्हाला हे दिले बघा, ऑब्झर्व द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फर्स्ट अँड सेकंड. दोन्हीची स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑब्झर्व करा. काय तर CH3 C डबल बॉन्ड OCH3, इकडे काय C2H5 C डबल बॉन्ड OCH3. दोन्ही स्ट्रक्चर वेगळे आहेत. इथं CH3 इकडे CH3, इथं काय C2H5 इकडे H आहे. पण याचा जेव्हा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असतो सगळे तुमचे मॉलिक्युल जेवढे आहेत तेवढं ते एका फॉर्म्युलामध्ये असतं, त्याला म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुमचे इलेमेंट्स काय त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, टोटल इलेमेंट्स काय CHO. आता ते फक्त मोजायचे आणि ते लिहायचे. तो काय असतो तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग किती होतात बघा मॉलिक्युलर फॉर्म्युलावर. कार्बन हा 1 2 आणि 3, टोटल कार्बन किती 3. हायड्रोजन किती आहेत तर हे 3 हे 3, किती होणार 6.
C3H6 आणि ऑक्सिजन एक आहे तो ऑक्सिजन C3H6O. आता इकडचं पण आपण कॅल्क्युलेट करूया. कार्बन किती आहेत 2 आहेत C2 आणि हा एक कार्बन किती झाले तुमचे 3 कार्बन झाले का बघा 2 आणि 1 3 कार्बन आहेत का C3 याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे लिहिते मी C3. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहेत हे C2H5 आहे बघा 5 आणि हा एक 6 आहे का H6 आणि हा ऑक्सिजन आलं का सेम मॉलिक्युलर फॉर्म्युलाला पण स्ट्रक्चर काय आहेत तर दोन्हीचे स्ट्रक्चर वेगळे आहेत. असे जे कंपाऊंड्स असतात त्यांना काय म्हणतात तर आयसोमेरिझम. पुढे दिले तुम्हाला द फिनॉमिनॉन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ 2 or more compounds possessing the same molecular formula is known as isomerism. त्यांना काय म्हणायचं तर आयसोमेरिझम. द फिनॉमिनॉन ऑफ म्हणजे जिथं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो पण डिफरंट काय असतात त्याचे स्ट्रक्चर असतात. द फिनॉमिनॉन of existence of 2 or more compounds possessing the same molecular formula is known as isomerism. Such compounds are known as isomers of each other. आता जे दोन स्ट्रक्चर होते त्यांना काय म्हणतात एकमेकांच्या आयसोमर्स किंवा आयसोमर्स ऑफ each other. 2 types of isomers are observed in organic compounds namely structural isomerism आणि stereoisomers. आता हे 2 टाईपचे आयसोमर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये फाउंड होतात. त्यामधला फर्स्ट आहे स्ट्रक्चरल आयसोमर अँड सेकंड आहे स्टेरिओआयसोमर. आता हे सगळे आपण आयसोमर डिटेलमध्ये बघणार आहे. आता फर्स्ट टाईप मेन तुमचा आयसोमर म्हणजे काय तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो पण डिफरंट त्याचे काय काढू शकतात आपल्याला स्ट्रक्चर काढता येतात. डिफरंट स्ट्रक्चर असतात त्या फिनॉमिननला म्हणतात आयसोमेरिझम आणि तसे जे स्ट्रक्चर असतात त्यांना काय म्हणतात तर आयसोमर्स ऑफ इच अदर. मग त्याचे 2 टाईप्स आहेत एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा स्टेरिओ आयसोमेरिझम. व्हेन 2 or more compound have the same molecular formula but different structural formulae is called structural isomer. काय असणार आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. 2 डिफरंट स्ट्रक्चर असणार फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल असं जे स्ट्रक्चर असतं त्यांना काय म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ऑन द अदर हँड आता ही डेफिनेशन आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची. तुम्हाला इथं डिफाईनला विचारू शकता डिफाईन आयसोमेरिझम डिफाईन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम किंवा डिफाईन आयसोमर्स असे असतात. तुम्हाला ह्याच्यात क्वेश्चन्स असतो डिफाईनसाठी. ऑन अदर हँड द डिफरंट कंपाऊंड्स हॅव द सेम स्ट्रक्चर फॉर्म्युला बट डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ॲटम्स इन अ स्पेस. आता इथं स्टेरिओ आयसोमरमध्ये काय असतं डिफरंट ॲटम अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन अ स्पेस म्हणजे डिफरंट कंपाऊंड्स हॅव द सेम स्ट्रक्चर फॉर्म्युला. तर वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे पण त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे असतो त्याच्यामध्ये काय असतं डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ग्रुप्स इन अ स्पेस that is different spatial arrangement of groups or atoms is called stereoisomers. तर मग स्टेरिओआयसोमर म्हणजे काय असतात स्ट्रक्चरल आयसोमरचाच पार्ट आहे हा. स्टेरिओआयसोमर म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमर्सच असतात फक्त डिफरंट स्ट्रक्चर नसतात. आपण पहिला स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय सांगितलं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. जे आपण आता एक्झाम्पल बघितलं होतं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला होता पण स्ट्रक्चर आपण वेगळे काढले होते त्याला काय म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमर्स. पण स्ट्रक्चर काय असतं तुमचं सेमच असतं म्हणजे स्ट्रक्चर तेच आहे कसं जरी केला तरी स्ट्रक्चर समजा आता एक आपण जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल पण स्ट्रक्चर काय असतं तुमचं सेमच असतं. त्या स्ट्रक्चरला अरेंज असलेले समजा आता हे स्ट्रक्चर आहे कन्सिडर करा फक्त हा मेटल आहे आणि मेटलला तुमच्या आता हे ABCD हे ग्रुप्स अटॅच आहेत. हे एक स्ट्रक्चर आहे. स्पेटल अरेंजमेंटमध्ये काय होतं किंवा स्टेरिओ आयसोमरमध्ये काय होतं फक्त ह्या ज्या पोझिशन असतात तुमच्या ग्रुप्सच्या ह्या ग्रुप किंवा ॲटम्स त्याला जे अटॅच असतात त्या पोझिशन फक्त चेंज होतात. एक तुमचा एक असा ग्रुप आहे म्हणजे M इथं A आहे B C आणि D असं एक स्ट्रक्चर आहे. ह्या स्ट्रक्चरचे जे ॲटम्स हे जे ॲटम्स त्याला अटॅच आहेत ॲटम्स किंवा ग्रुप्स किंवा लिगँड्स ह्याचे काय होते अरेंजमेंट फक्त डिफरंट असते. स्ट्रक्चर हेच आहे असं स्ट्रक्चर राहणार. तुमचं स्ट्रक्चर काय होईल मेटल जो हा A आहे तो A इथं येऊ शकतो आणि हा B इथं जाऊ शकतो परत हे D इथं येऊ शकतं C इथं येऊ शकतं. फक्त एवढाच चेंज होतो की जे त्याला अटॅच असणारे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स लिगँड्स जे असतील ते अरेंजमेंट आपली चेंज करतात. म्हणजेच काय असतं डिफरंट स्पेटल अरेंजमेंट स्पेसमधली त्यांची जी अरेंजमेंट असते ती काय होते डिफरंट होते ग्रुप्स किंवा ॲटमची. त्याच आयसोमर्सना काय म्हणायचं तर स्टेरिओ आयसोमर्स. स्ट्रक्चर तेच राहतं स्ट्रक्चरमध्ये चेंज होत नाही. ते आधीच आपण एक्झाम्पल बघितलं बघा ते स्ट्रक्चरमध्ये चेंज होता कारण त्याच्यामध्ये काय होतं तर CH3 ग्रुप होता एका ह्याच्या 2 CH3 ग्रुप होते स्ट्रक्चरमध्ये चेंज झाला CH3 CO CH3 असा एक ग्रुप होता आणि दुसरं काय होतं C2H5 होतं आणि फक्त इथं हायड्रोजन होता. तिथं काय होतं तर स्ट्रक्चरमध्ये चेंज होत होता ग्रुपमध्ये चेंज होत होतं पण जे स्टेरिओ आयसोमर्स असतात त्याचे ग्रुप्स किंवा ॲटम्स आहे तेच राहतात फक्त त्याची जी अरेंजमेंट असते स्पेटल अरेंजमेंटमध्ये काय होतं तर चेंज होतो. त्यांना काय म्हणायचं स्टेरिओ आयसोमर. इन दिस चॅप्टर वी आर लुकिंग टू गो ॲट द सेम डिटेल्स ओनली
स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये काय स्टडी करणार आहे, फक्त स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम नाही आहे याच्यामध्ये आपण स्टडी करणार. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे फक्त लक्षात ठेवा डिफरंट काय असतात इन स्पेटल अरेंजमेंट, ग्रुप ऑफ ॲटम्स अँड लिगँडची त्याच्यामध्ये अरेंजमेंट काय असते तर वेगळी असते. बघा आता मग स्ट्रक्चरल आयसोमर वी हॅव सीन इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर द स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिस्क्राइब द सिक्वेन्स इन विच द कॉन्स्टंट atoms of a molecule are bonded and the nature of the bonds between them. When two or more compounds have same molecular formula आहे बघा डेफिनेशन इथं आता. when two or more compounds have same molecular formula and different structural formula they are said to be structural isomers of each other. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर सेट टू बी स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर अँड दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. हे डेफिनेशन लिहिल्यात तर गुड आहे, म्हणजे व्यवस्थितच आहे. फक्त स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजे काय आणि त्या फिनॉमिनॉनला काय म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इज फर्दर क्लासिफाईड ॲज चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. आता हे याचे पार्ट आहेत, त्यात आपण खरं तर नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. प्रत्येक पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि त्याचे प्रत्येक जे काय टाईप्स आहेत किंवा त्याचं जो कसं क्लासिफिकेशन आहे, मग कसं क्लासिफिकेशन केलं आहे बघा. फर्स्ट चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. फक्त आता मी एक आउटलाईन म्हणून तुम्हाला सांगते. चेन आयसोमेरिझममध्ये काय होतात तर चेन लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज होते. म्हणजे स्ट्रक्चर तयार होताना आपल्या सगळीकडे काय असणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असणार आहे, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो. मग ते स्ट्रक्चरमध्ये काही ठिकाणी 3 मेंबर्ड चेन असते, काही ठिकाणी 4 मेंबर्ड, असं त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतं. पोझिशनमध्ये काय होतं तुमच्या डबल बॉन्डची किंवा सिंगल ज्या पोझिशन्स असतील त्या पोझिशन चेंज होतात तिथं पोझिशन आयसोमरमध्ये, किंवा जे ग्रुप्स असतील ॲटम्स असतील तर पोझिशन चेंज होतं. फंक्शनल ग्रुपमध्ये काय होतात फंक्शनल ग्रुप वेगवेगळे असतात, त्याला म्हणतात पोझिशन फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. 2 फंक्शनल ग्रुप्स असतात, मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. आता हे ज्या कन्सेप्ट आहेत ते किटो आणि इनॉल ह्याच्या बाबतीत ते वापरतात, मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. ते बघूया आपण व्यवस्थित सगळे टाईप. आता आजच्या लेक्चरमध्ये आयसोमर म्हणजे काय, त्याचे 2 टाईप स्ट्रक्चरल आणि स्टेरिओ, हे 2 तर तुम्हाला परफेक्ट समजलं. स्टेरिओ आयसोमर म्हणजे काय आणि स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय. आता जे स्टेरिओ काय आपण शिकणार नाही आहे स्टेरिओ आयसोमर्स, फक्त स्ट्रक्चरल आयसोमर्स तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये ते त्याचे जे टाईप्स आहेत ते आता आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. थँक्यू.